कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान अमरावती जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा नव्याने गुरुवारी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेत आता एकूण 3 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। पुन्हा नव्याने कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे। जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे। नवीन रुग्णवाढीचा संसर्ग जिल्हा परिषदेतही पोहोचला आहे। जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील गुरुवारपर्यंत 3 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत। वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने जागे होताच परिसरातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे। नवे रुग्ण आढळताच जिल्हा परिषद परिसरातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेशही जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत। इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे, पूर्ण लसीकरण या प्रतिबंधक नियमावलीचे सक्तीने पालन करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत। जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले खरे, परंतु कोरोना चाचणीकरिता जी व्यवस्था पाहिजे ती होताना दिसत नाही। परिसरात आरोग्य विभागाच्या समोरच कोरोना चाचणी सुरू आहे, परंतु कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या टेबलची काचच गायब झाली आहे। तर सदर सेंटरमध्ये टेस्टिंग किट ठेवायला ही टेबल उपलब्ध नाही। चाचणी करताना फेस मास्क, पीपीई किट इत्यादीचा देखील विसर कोरोना चाचणी दरम्यान दिसून आलेला आहे। चाचणी करताना फेस मास्क, पीपीई किट देखील उपलब्ध नाही, यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। आरोग्य विभागासमोर सदर सेंटर सुरू असून याच विभागाचं दुर्लक्ष या चाचणी केंद्राकडे होताना दिसत आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।